म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल कऱ्हाडे ज्ञातीमध्ये सगळे सत्कार करणारे फक्त पुरुषच आहेत का? एकही बाई नाही आहे का? नाही, बाई नाही असं नाही, आपण इलाताईंचा तर सुरुवातीला सत्कार केला, पण आहेत महिलाही कुठे कमी नाहीत. त्यामुळे आता आपल्या समोर येत आहेत बडोद्याच्या सुनीता चांदोरकर, डॉक्टर सौ सुनीता चांदोरकर, विश्वविख्यात महाराजा सयाजीराव विद्यापीठ इथून फूड अँड न्यूट्रिशन या विषयावर शोध प्रबंधाकरता त्यांचा PhD त्यांचा केला आहे. त्यांनी फॅकल्टी ऑफ होम सायन्समध्ये 21 वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहेत. गेली 19 वर्ष PhDसाठी संशोधन करणाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. 25 आंतरराष्ट्रीय, 40 राष्ट्रीय आणि 20 प्रादेशिक कॉन्फरन्समध्ये सहभाग आणि सादरीकरण, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक लेख प्रकाशित, भारतातील सहकारी बँकांपैकी एक महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत, अनेक सामाजिक संस्थांमध्ये सतत मोलाचं सहकार्य देत असतात. अशा सुनीता चांदोरकरांचं कौतुक करायला मी इनाताई भाटेंना विनंती करते. मलाही प्रश्नच होता की सगळे पुरुषच दिसत आहेत, बाई कोणीच दिसत नाही, पण नाही, आहे. यानंतर आपल्याच त्यातील एक दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अतिशय प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या शुभांगी भडभडे यांना मी आमंत्रित करते आहे. सुप्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार, नाटककार शुभांगीताई भडभडे नागपूरच्या सुप्रसिद्ध पद्मगंधा प्रतिष्ठानाच्या गेल्या 21 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. आता पुन्हा प्रश्न आला की वय बायांचं सांगावं की नाही, पण मी त्यांचं वय नाही सांगत आहे, पण त्यांनी त्यांच्या वयापेक्षा जास्त साहित्य ग्रंथसंपदा लिहिली आहे हे सांगते. तुम्ही वय ओळखायचं. 75च्या वर त्यांची ग्रंथसंपदा आज आहे, म्हणजे त्याचं वय त्याच्या नक्कीच कमी आहे, एवढं ओळखून घ्या. शुभांगीताई यांचं 18 सामाजिक, 18 चरित्रात्मक कादंबऱ्या, त्यांचे कन्नड, हिंदी, गुजराती भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांना राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार म्हणून तत्कालीन उपपंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून पुरस्कार मिळालेला आहे. शुभांगीताईबद्दल बोलायला लागलं तर खूप, पण मी अतिशय थोडक्यात सांगते. आमच्याच नागपूरचे आहे, माझ्या मैत्रीणच आहे, आम्ही बरोबर काम करतो. सगळ्यात मोठी ओळख कादंबरीकार जरी असली तरी शुभांगीताई कादंबरीकडनं नाटकाकडे वळल्या हे कळलंच नाही. त्यांनी गोळवलकर गुरुजींना लिहिलं इदम न मम हे महानाट्य संपूर्ण भारतात 258 प्रयोग झालेले आहेत. मेघ लडाखपासून अंदमानपर्यंत आणि कन्याकुमारीपासून द्वारकेपर्यंत याचे प्रयोग झालेले आहेत. आणि या नाटकाकरता पंजाब शासनातर्फे शुभांगीताईंना 1 लाखाचा पुरस्कार मिळाला. पण शुभांगीताईंनी इदम न मम असं म्हणत नाटकाच्या सगळ्या कलाकारांना तो वाटून टाकला. या शुभांगीताईंवर घातल्या, वाटून टाकलं, सगळ्यांना तेच सुटलं असा त्यांचा आहे. योगायोग असा की बरोबर 15 दिवसांनी म्हणजे पुढच्या रविवारी त्यांना कलकत्त्यामध्ये आणखी 1 लाखाचा अजून पुरस्कार मिळणार आहे. तो पुरस्कार खूप मोठा आहे. तो आहे की कोलकात्याच्या बडा बाजार कुमार साहित्य सभेचा डॉक्टर हेडगेवार प्रज्ञा सन्मान 2016 हा पुरस्कार शुभांगीताईंना जाहीर झालेला आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शुभांगीताई महाराष्ट्रातल्या पहिल्या तर भारतातल्या दुसऱ्या लेखिका आहेत. त्यांचे पुरस्कार जर मी सगळे सांगितले तर संध्याकाळचे 5 वाजतील, त्यामुळे मी सांगणार नाही. किती भली मोठी यादी आहे, थोडक्यात सांगते. सह्याद्रीचा हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, आणि असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. फक्त म्हणजे किती पुरस्कार त्या म्हणतात की मी मोजत नाही, ते देणाऱ्यांनी मोजा असं त्या म्हणतात. दुसरं महानाट्य त्यांचं गाजतंय स्वामी विवेकानंद, जे भारतात नाही तर दुबईला सुद्धा त्यांचे प्रयोग झालेले आहेत.
तिसरं महानाट्य सियावर रामचंद्र की जय, त्याच्यानंतर भारत की जीवन गौरव गाथा, आणि आणखी ते वास्तविक आहे, वास्तविक परवेश, 5 महानाट्य शुभांगीताईंची सध्या सतत प्रयोग होत आहेत. प्रचंड साहित्य आहे. या सगळ्या साहित्याचं गुजराती, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, बंगाली भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, अनेक ठिकाणी निमंत्रित वक्त्या, अशा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा शुभांगीताईंचं कौतुक पुन्हा अभिनय सम्राज्ञी इलाताई भाटे करते. आज दोघांनी एवढ्यावानी रंग पण एकच घातलाय, शुभांगीताई आणि इलाताईने. म्हणजे पहा, साड्यांचे रंग आणि मनाचेही रंग जुळले की असा योग येतो. नागपूर विदर्भाची शान आणि भूषण असलेल्या शुभांगीताई खरं अतिशय व्यस्त अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून खास कऱ्हाडे लोकांकरता नागपुरातून इथे आलेले. त्यांचं खरं मी रोज बघते, त्यांना रोज कुठेतरी भाषणं असतात, कुठेतरी कार्यक्रम असतात, पण त्यांनी आजच्या करता ते सगळे बाजूला ठेवले आणि कऱ्हाड्यांचं कौतुक स्वीकारायला धावत आल्या. अशा 2 मोठ्या आपल्या कऱ्हाडे ज्ञातीतील 2 महिला इथे आलेले आहेत. आणि यानंतर मी आमंत्रित करते तुमचीच पुण्याची विनया हिरा. 23वा सत्कार सुरू आहे, म्हणजे अजून 10 सत्कार व्हायचे आहेत आपले. हा सत्कार आपण करणार आहोत. मला अतिशय आनंद होतोय की त्यामध्ये छान ब्लेझर घालून आपल्यामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आलेली अशी रुनिता मोघे डोंबिवलीची. रुनिता अनिल मोघे जी शिवछत्रपती अवॉर्डची विजेती आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये ऑल इंटर युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप तिला चॅम्पियनशिप मिळालेली आहे. नॅशनल मेडलिस्ट आहे. तिने अनेक ठिकाणी सिल्व्हर, गोल्ड अशी मेडल्स मिळवलेली आहेत. शूटिंग रायफलमध्येही, पिस्तूल शूटिंगमध्येही तिचं नाव हे चांगलं मोठं आहे. ड्रॉइंगमध्येही तिला खूप मोठी गती आहे. तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आपले माजी भूतपूर्व राष्ट्रपती होते, त्यांनी जेव्हा डोंबिवलीला भेट दिली होती तेव्हा त्यांच्या हस्ते बेस्ट स्पोर्ट्समन म्हणून रुनिताचा गौरव झालेला आहे. अनेक पुरस्कार तिलाही मिळालेले आहेत. या गुणी अशा खेळाडूने, खरं तर खेळाडू असलं की एक वेगळंच शान असते, ती आपल्याला तिच्यामध्ये नक्कीच दिसते आहे. ती पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सध्या ऑफिसर म्हणून काम करते. पण मैदानावरती बघायला आपल्याला आणखीन आवडेल बँकेत पाहण्यापेक्षाही, त्यामुळे तिचं तेही काम खूप जोरात सुरू आहे. रुनिताचा इथे आपण आज यथोचित असा कौतुक करूया. तिचं कौतुक करण्याची मी विनंती करते आहे इलाताईंना. एकदम खुश झाले. इलाताईंच्या हस्ते सत्कार म्हणजे आणखीनच एकदम वेगळं, की आता जाऊन तिला तो फोटो वगैरे सगळा व्हॉट्सअपला पाठवायचा आहे वगैरे, त्या काळातलीच आहे ना, मग तिचा आनंद हा खूप वेगळा आहे. यानंतर आपण कोल्हापूरच्या चित्रा कशाळकर यांना इथे सन्मानित करणार आहोत. प्रिन्सेस पद्माराजे ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स म्हणून या इथे त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. द न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरी म्हणूनही चित्राताई काम करतात. न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित CG कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्या सेक्रेटरी म्हणून त्या कार्यरत आहेत. तसंच प्रिन्सेस या वार्षिक अंकाच्या त्या संपादिका आहेत. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रिया जी आहे, खरोखरीच या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या
समितीच्या त्या सदस्य आहेत. शासकीय तपासणी पथकामध्येही त्यांची निवड झालेली आहे. साम टी व्हीवरील चर्चासत्रामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघ कोल्हापूरतर्फे शैक्षणिक वर्ष 2006-07 मध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. तसंच अखिल भारतीय ब्राह्मण समाजाकडून समाजभूषण पुरस्कार, कोल्हापुरातील अवनी या निराधार मुलांच्या संस्थेसाठी त्या सतत कार्यरत असतात. कऱ्हाडे ब्राह्मण संघ कोल्हापूरलाही त्या भरघोस अशी अर्थ अशी मदत करत असतात. शालेय जीवनापासूनच नाटक आणि खेळ या दोन्हीतही त्यांना रुची आहे. कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे आवडते खेळ आणि प्रवास आणि वाचनाची आवड असं अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व. चित्राताईचा इथे सन्मान करण्याची विनंती इलाताईंना करते. यानंतरचे पुरस्कारार्थी आहे अजय निशिकांत मोघे. अजय मोघे हा चित्रपटी अवॉर्ड विजेता आणि जलतरणामधला अजयचा प्रवास हा खरोखरच थक्क करणारा असा आहे. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांनी पोहायला सुरुवात केली. एक स्पोर्ट्समन कसा असावा असं बघितल्यानंतर अजयकडे पाहिल्यानंतर बरोबर आपल्याला ती गोष्ट जाणवते. महाराष्ट्र राज्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू जलतरणातला म्हणून त्याला जो शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, तसंच गुणवंत खेळाडू हा सर्व खेळामधून एकच देण्यात येणारा जिल्हास्तरीय जो पुरस्कार असतो तोही अजय यांना मिळालेला आहे. ओपन वॉटरसाठी 2005 सालाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जलतरणासाठी त्याला मिळालेला आहे. 2003 ते 2010 मध्ये लांब पल्ल्याच्या अनेक स्पर्धा म्हणजे 14 किलोमीटर, 19 किलोमीटर, मी वाचते सगळं पण वाचतानाही मला जाणवतं की काय त्याचं काम असेल. 41 किलोमीटर असे अंदाजे या सगळ्या एकूण 520 किलोमीटरच्या स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल इथल्या भागीरथी नदीमधल्या 81 किलोमीटरची स्पर्धा त्यांनी 11 तास 35 मिनिटं या वेळेमध्ये पूर्ण करून तो भारतामध्ये आलेला आहे. आणि तेव्हा तो फक्त 12 वर्षाचा होता. त्याच्या सगळ्या त्या स्पर्धा आणि हे सगळं वाचताना मनात येत होतं की ध्यास किंवा तितिक्षा असल्याशिवाय हे सगळं यश मिळत नाही. त्यामुळे स्वैर असा तो त्या जलतरणामध्ये रंगलेला असा आहे. 2013-14 मध्ये लाईफ सेव्हिंग चॅम्पियनशिपसाठी त्याला नॅशनल चॅम्पियनशिप मिळालेली आहे. तसंच या सर्व स्पर्धांमधून इंडियन टीममधला सिलेक्शन आणि सहभाग या कामगिरीबद्दल अजय यांना जितेंद्र खासनीस यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. सध्या अजय हा वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे येथे 5व्या वर्षात फायनल इयरला शिकतोय. कुठे बिल्डिंग का बांधतो सगळं, इतकं छान काय काम करतो पण त्याचं ते शिक्षण आहे. आणि मुद्दाम अजेय असं नाव मी अधोरेखित करते. अजेयच राहा. आज तुझं कौतुक करताना, सत्कार कसला तुझं कौतुक करताना आम्हाला खूप आनंद होतो आणि हिला ताईला तो तितकाच होणार आहे. तिच्या हस्ते हा सत्कार. हे दोघं बहिणी भावंड आहेत, चुलत बहीण भावंड आहेत. धन्यवाद लीलाताई. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले 2 वेळा राष्ट्रपती पदक विजेते
नुकत्याच 26 जानेवारीला दुसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं. ते सध्याचे महाराष्ट्राचे ATS पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले विवेकजी फणसळकर. अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या प्रेमाखातर आज तेथे उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये युनायटेड नेशन्सच्या बोनिया मिशनमध्ये ते पोलीस दलाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल युनायटेड नेशनमध्ये त्यांना 2 आंतरराष्ट्रीय पोलीस मेडल्स देऊन गौरव केलेला आहे. आणि 1989चे IPS बॅचचे ते अधिकारी आहेत. अकोला इथे त्यांनी प्रथम आपल्या सेवेला प्रारंभ केलेला. परभणी, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे अशा अनेक ठिकाणी पोलीस खात्याची धुरा यशस्वीरित्या ज्यांनी सांभाळलेले अत्यंत महत्त्वाच्या पदावरती काम करणारे, कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी की ज्यांच्याकडे पाहता क्षणी आपल्यालाही कुठेतरी दरारा वाटतो किंचित असा. तर आपण विवेकजींना आज इथे आवर्जून आमंत्रित करेन. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करते मी विश्राम जामदार सरांना. विवेकजींचा सन्मान. इतकं महत्त्वाचं आणि क्लिष्ट काम करून सुद्धा, अवघड काम करून सुद्धा असं स्वतःला इतकं फिट आणि प्रसन्न ठेवणं हे खूप वेगळं आहे. आणि कुठेही चिंता, ताण, तणाव आपल्याला आता दिसत नाही आहे. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा त्यांच्याजवळ नक्कीच राहतील. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ते कोल्हापूरचे मेनन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन माननीय शोभा डी दीक्षित सरांना. आज हा सत्कार स्वीकारायला त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत. सर्वार्थांनी कोल्हापूरकर असं ज्यांचं वर्णन केलं जाईल असं दीक्षित सर. आणि त्यांना विविध महत्त्वाच्या पदांवरती, अत्यंत जबाबदारीच्या जोखमीच्या पदांवरती म्हणजे मेनन ग्रुप बरोबर त्यांनी जे काम सुरू केलं त्यामध्ये सगळे टप्पे पार करत ते आज मेनन ग्रुपचे व्हाईस चेअरमन आहेत. हे काम त्यांना करू देणाऱ्या याच आहेत. त्यामुळे आज त्या त्यांचा पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा विश्राम जामदार सरांना करते. 35 वेळा मेनन सरांचा परदेशी प्रवास, तेव्हा घराची धुरा सांभाळणाऱ्या, त्यामुळे त्या पारितोषिकावरती, त्या कौतुकावरती नक्कीच तुमचा तेवढा अधिकार आहे. विश्राम जामदार सरांच्या हस्ते सत्कार. आत्ताही कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे ते US-लाच आहेत, परदेशी आहेत. त्यामुळे हा सत्कार आपण त्यांच्या पत्नीचा करतो आहोत. सत्कार मूर्तींचे सत्कार संपलेले आहे. त्याच्यानंतर प्रकाशन आहे, भाषणं आणखी होती. फक्त मला एक सांगायचं की इथे मी सभागृहात आल्यानंतर मी बोलवत नाही आहे खाईनी, फक्त तू इथे ये. नागपूरची संपदा जावडेकर म्हणून आहे. हे सगळं तिने पाहिलं आणि तिला उत्स्फूर्तपणे 10 मिनिटाच्या जे काही सुचलं ते तिने लिहून दिले कऱ्हाडे ब्राह्मण संघावर. ते मी तुमच्या सगळ्यांच्या संमतीने फक्त 4 ओळी तिच्या वाचून दाखवते. संपदा इथे ये ना फक्त, म्हणजे कोणी हे लिहिलं हे कळेल. नवीन वर्ष, नवे संकल्प, नवे पर्व, नवी वाटचाल, रौप्य महोत्सवी वर्षात आज पदार्पण, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा त्यास हर्षार्पण. स्थापना करण्यामागे काय हेतू, 25 वर्षात यशस्वी उपक्रमांचा सेतू.
कुटुंबांना शहरांना आणून एकत्र कऱ्हाडे ब्राह्मण संघाने पसरवली ख्याती सर्वत्र. सत्कार, प्रोत्साहन, मनोरंजन सर्वांचे, प्रौढ तरुण बालक ना बंधन कुठल्या पिढीचे. घेतो आज नवी शपथ, नवे धोरण, बांधू तुमच्यासाठी नवीन उपक्रमांचे तोरण. द्या अशीच साथ आम्हाला, यशस्वी वाटचाल करू, हेच कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे वचन तुम्हाला. संपदा जावडेकर तिच्याबद्दल टाळ्या. आणि सत्कार मूर्तींचे सत्कार संपले. विनया यांच्याबद्दल. यानंतर डोंबिवलीचे श्री अनिल सरदेसाई यांना मी आमंत्रित करते. अनिल सरदेसाई यांचा आपण आज सत्कार करणार आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा महासंघाचा जो संपर्क म्हणून आपलं त्रैमासिक आहे त्याचे वार्षिक अंक हस्तलिखितात लिहून लागोपाठ 2 वर्ष त्यांनी आपल्या सर्वांसाठी ते प्रस्तुत केलं आणि सातत्याने चांगलं काम म्हणजे महासंघाचा आत्महत्या जे करत आहेत त्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करतो. आपलाच घरचाच माणूस आहे म्हणून आम्ही म्हणजे एक आपल्या संघटनेचेच कार्यकर्ते आहेत पण त्यांचंही कौतुक होणं आवश्यक आहे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो. गुर्जर काकाच त्यांचा सत्कार करतील. गणेश गुर्जर. डोंबिवलीचे सुहास भागवत यांनाही मी आमंत्रित करते.